नमस्कार सर्वांना. पुलाव तर आपण नेहमी बनवतो, पण एक वेळेस असा मुंबई स्टाईल चमचमीत आणि झणझणीत तवा पुलाव बनवून बघा. चवीला एक नंबर होतो आणि करायलाही अगदी सोपा आहे. बर्थडे पार्टीसाठी असो किंवा आत्ता न्यू इयरच्या पार्टीसाठी हा बेत तुम्ही करू शकता. थोडीशी जर पूर्वतयारी केली तर अगदी झटपट गरमागरम हा पुलाव तुम्ही करू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर पुलाव करण्यासाठी या ठिकाणी बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून भिजत ठेवलेले आहेत अर्धा तास. आता काही व्हेजिटेबल घेतलेले आहेत. कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, पत्तागोबी आणि मटर. तुमच्याकडे गाजर आणि बीटरूट असेल तर ते सुद्धा घ्या. बीटमुळं कलर छान येतो. आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पाण्याला उकळी आली की आपण जे तांदूळ भिजत ठेवलेले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मटर जे आहेत ते पण याच्यामध्येच टाकून घ्यायचे. आता तांदूळ 80% शिजेपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. आता छान तांदूळ सॉफ्ट झाले की एका गाळणीवरती हे काढून घ्यायचं, म्हणजे यातील सर्व पाणी निघून जातं आणि आपला भात हा मोकळा सळसळीत होतो. या ठिकाणी मी लसूणची चटणी तयार केलेली आहे. याच्यासाठी लाल मिरच्या भिजत ठेवलेल्या होत्या. लसूण, अद्रक आणि जिरे टाकून ही चटणी बनवलेली आहे. आता तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये बटर घालायचं. त्यानंतर जिरे घालायचे 1 चमचा आणि आपण कट करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या सर्व भाज्या घालायच्या. माझ्याकडे बीट नव्हतं. बीट जर असेल तर ते घाला. त्याच्यामुळं पुलावचा रंग जो आहे तो आणखीनच छान गडद येतो. आता भाज्या सॉफ्ट होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आणि छान 2 मिनिट सर्व भाज्या परतून घ्यायच्या. सर्व भाज्या परतून झाल्या की याच्यामध्ये आपले बेसिक सुके मसाले घालून घ्यायचे. हळद, लाल तिखट, धने पावडर, आपण तयार केलेली ती लसूणची चटणी आणि पावभाजी मसाला आणि गरम मसाला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. पावभाजी मसाला अवश्य घालायचा. त्याच्यामुळं या पुलावची चव आहे ती अगदी गाड्यावरच्यासारखी भेटते. आता मसाले छान परतून झाले की तयार केलेला भात याच्यामध्ये घालायचा आणि अगदी अलगद याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपले तांदूळ भात हा तुटणार नाही. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिट छान याला परतून घ्यायचं. अगदी पावभाजीच्या गाड्यावर मिळतो तशा पद्धतीची याची चव येते. एकदम छान झणझणीत आणि चमचमीत असा हा तवा पुलाव होतो. बघा आता छान आपले मसाले भाताला लागलेले आहेत. छान याचा रंग देखील बदललेला आहे आणि आपला हा पुलाव आता तयार झालेला आहे. तर बघा अगदी मोकळा सुळसुळीत होतो. तुम्ही जर भात व्यवस्थित शिजवला तर आपला पुलाव देखील छान होतो आणि भात शिजवून ठेवला आणि भाज्या कट करून ठेवल्या तर तुम्ही पार्टीसाठी गरमागरम हा तयार करू शकता. वरून थोडी कोथिंबीर, आवडत असल्यास बटर घाला. तयार आहे आपला तवा पुलाव. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.